बातमी आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाची। अजित पवार आज सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत। पण या दौऱ्यामध्ये त्यांच्या पक्षामधली अंतर्गत गटबाजी चांगलीच उफाळून आली आहे। अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये माजी आमदार राजन पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने उपस्थित आहेत। पण त्यांच्याच पक्षाचे प्रवक्ते असलेल्या उमेश पाटील यांनी अजित पवारांच्या या दौऱ्याकडे पाठ फिरवली। त्यामुळे आमदार यशवंत माने यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये अजित पवारांकडे उमेश पाटील यांची तक्रारच केली। यशवंत मानेंनी केलेल्या तक्रारीच्या नंतर सुनील तटकरे आणि अजित पवारांनी सुद्धा उमेश पाटील यांच्यावरती निशाणा साधलाय। मतदारसंघामध्ये एक थोडी मी सांगू नये परंतु सांगतो, आपल्या नावांचा वापर करून एक पक्षामध्ये बेशिस्त वर्तन करणाऱ्याची संख्या वाढलेली म्हणण्यापेक्षा एकच व्यक्ती आहे। या मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण दिलेला उमेदवार फार चांगल्या मताने निवडून येणार आहे। म्हणून विरोधकांबरोबर संधान साधून राजन पाटील मालक व माझ्यावरती मुलांवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात। खालच्या पातळीवर भाषा वापरली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून 14 ते 18 सालामध्ये मी काम केलं आणि आता गेले वर्षभर त्या ठिकाणी काम करतोय। पक्ष शिस्तीत चालेल, पक्षातली बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही हा इशारा सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो। कुणाच्याही मध्ये तर कोण पट्ट्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला। अरे तू कसा रद्द केला? अजित पवारांचा दौरा रद्द कर, अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा, परंतु कोणी मधीच म्हणते माझ्यामुळे झालं। ते कुत्र कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं, त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय। अरे पुढची बैल गाडी ओढताय, तू काय करतोय? तू देवळातली घंटा हलवतो का? त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका। अजितदादांचा पूर्वीचा मोहोळ तालुक्याचा दौरा माझ्या सांगण्यामुळे रद्द झालाय असं मी कुठं म्हणालोय का? असं जर मी कुठं म्हटल्याचा जर पुरावा दिला तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन, राजकारणामधून निवृत्ती घेईन, असं कुठंही मी म्हटलेलं नव्हतं। तर अजित पवारांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवलेल्या उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर टीका केली आहे। अजितदादा आपसे बैर नहीं, राजन पाटील तेरी खैर नहीं, अशी प्रतिक्रिया उमेश पाटील यांनी दिली आहे। उमेश पाटील यांनी आज अजितदादांच्या दौऱ्याच्या वेळीच मोहोळ बंदची हाक दिली होती। माजी आमदार राजन पाटील यांच्या अन्नगर गावामध्ये झालेला अप्पर तहसील कार्यालय रद्द करावं अशी मागणी उमेश पाटील यांनी पुन्हा एकदा केलेली आहे। तालुक्यातील जनतेच्या भावनेच्या सोबत आहोत, जनतेच्या मागणीच्या सोबत आहोत। यामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण नाही। आमची सरळ भूमिका आहे। मोहोळ तालुक्यातल्या जनतेची, नागरिकांची अत्यंत स्पष्ट अशी भूमिका आहे। दादा आपसे बैर नहीं, राजन तेरी खैर नहीं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।